हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल एकदम ठेल्यावरती मिळते त्या प्रकारची पावभाजी। तर ही पावभाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, तेही एकदम कमी वेळात आणि तेवढीच टेस्टी। चला तर आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, पावभाजी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला व्हेजिटेबल्स हवे आहेत। तर व्हेजिटेबल्समध्ये मी इथे फ्लॉवर, वाटाणा, बटाटा आणि गाजर घेतलेला आहे। याचे काप करून घेतलेले आहेत। आता हे सर्व व्हेजिटेबल्स आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत। म्हणजेच आता आपण हे सर्व व्हेजिटेबल्स शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये। तर हे बघा, आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी इथे जवळपास 1 ग्लास पाणी घालत आहे। त्या पहिले आपण मीठ घालूयात। तर अर्धा चम्मच मी इथे मीठ टाकलेलं आहे। आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे। त्यानंतर आता आपण झाकण लावत कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊयात। तर हे बघा, इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता आपण कुकरचं झाकण काढून बघूयात। हे बघा, इथे आपले सर्व वेजीज छान शिजलेली आहेत। आता आपण ते अशा प्रकारच्या पावभाजी मॅशरने ते मॅश करून घेऊयात। तर हे बघा, सर्व व्हेजिटेबल्स छान शिजल्यामुळे इथे आपले हे इझिलीच मॅश होत आहेत। आता हे आपण व्हेजिटेबल्स मॅश झाल्यानंतर त्यानंतर आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूयात। तर हे बघा, पावभाजीची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला बटर घ्यायचं आहे। आता या कढईमध्ये आपण बटर घेतलेलं आहे। आता बटर झालं की यामध्ये आपण थोडा ऑइल पण ॲड करून घेऊयात। आता बटर आणि ऑइल दोन्ही छान गरम झाले की यामध्ये आपल्याला जिरा घालायचा आहे। आता जिरा छान फुटायला लागला की लगेच आपण यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घालूयात। तर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। आता कांदा पण आपण छान फ्राय करून घेऊयात सॉफ्ट होईपर्यंत। त्यानंतर आपल्याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपण यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालूयात। आता ही अद्रक लसूणची पेस्ट पण आपण छान यामध्ये परतून घेऊयात जोपर्यंत याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत। त्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण मी अशा प्रकारे चॉपरवरतीच चॉप करून घेतलेला आहे। आता टोमॅटो आणि कांदा, अद्रक लसूण छान आपल्याला सॉफ्ट होऊन द्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे आपला टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर आपण इथे पावडर मसाले घालूयात। तर त्यामध्ये मी 2 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। लक्षात घ्या, आपण व्हेजिटेबल्स शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं। त्यानंतर आपल्याला 1 चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि मी इथे 1.5 चम्मच पावभाजी मसाला घालत आहे। नंतर आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता। मी इथे रेड फूड कलर टाकलेला आहे। आता हे सर्व मसाले छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पाणी घालत। तर हे बघा, अशा प्रकारे इथे आपण सर्व मसाले छान एकजीव करून घेतलेले आहेत। आता पुन्हा आपण 2 मिनिटं झाकण ठेवत ही ग्रेव्ही शिजवून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये जे आपण व्हेजिटेबल्स मॅश करून घेतलेले होते ते घालायचे आहेत। आता हे सर्व व्हेजिटेबल्स आपल्याला या मसाल्यामध्ये पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता, इथे आपल्या या पावभाजीचा कलर खूप छान आलेला आहे। आता नंतर आपण त्याच कुकरमध्ये पाणी घालून थोडा यामध्ये घालूयात या भाजीमध्ये। आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला तुम्हाला पाहिजे म्हणजेच हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता। तर पावभाजी शक्यतो खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नसते, त्यामुळे आपण ते एकदम परफेक्ट ठेवलेली आहे। तर हे बघा, आता आपण पावभाजी शिजवून घेत पुन्हा आपण ते मॅशरने मॅश करून घेऊयात। तर हे बघा, अशा प्रकारे आपण पावभाजी ही भाजी आपण झाकण ठेवत शिजवून घेतली होती 5 मिनिटं जवळपास। तर आता आपण यामध्ये बटर घालूयात। आता बटर घालत ही आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात। त्यानंतर आपण पाव शेकून घेऊयात आता। तर हे बघा, पाव इथे बनवण्यासाठी मी इथे बटर घेतलेला आहे थोडा। आता बटर झाल्यानंतर आपल्याला पावचे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे, पावला सेंटरमधून मधातून। आता इथे आपण थोडासा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालूयात। आता हे कोथिंबीर आणि हा पावभाजी मसाला एकजीव करत आपण हा पाव शेकून घेऊयात या बटरने। तव्यावरती आपल्याला पाव शेकून घ्यायचा आहे अशा प्रकारे, म्हणजेच पूर्ण हा बटर आणि पावभाजी मसाला लागेल अशा प्रकारे आपल्याला हा थोडा शेकून घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे आपला पाव पण रेडी झालेला आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊयात।
तर हे बघा, अशा प्रकारे इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर ही पावभाजी आपण एकदम कमी वेळात झटपट अगदी स्ट्रीट स्टाईल म्हणजेच ठेल्यावरती मिळते त्याच प्रकारची इथे आपण पावभाजी तयार करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला आजची माझी ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही पावभाजीची भाजी झाल्यानंतर ती एकदा नक्कीच टेस्ट करून पहा. त्याच्यामध्ये नमक वगैरे कमी असेल तर ते तुम्ही नंतर ते घालू शकता. तर हे बघा, पावभाजीची आपण इथे प्लेट लावलेली आहे. आता या पावभाजीवरती आपल्याला थोडासा बटर घालायचा आहे आणि कोथिंबीर. त्याचबरोबर इथे आपण पावभाजीसोबत खाण्यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू घेऊयात. अशा प्रकारे इथे आपली ही पावभाजी रेडी झालेली आहे.